पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये अखेर मराठीचा समावेश करण्यात आलेला आहे। मराठीचा समावेश करून नवीन अधिसूचना जारी करण्यात आली। अमित ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता मराठीचा समावेश करण्यात आलेला आहे। मनसेचे नेते गजानन काळे यांनी सोशल मीडियावरून या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या संदर्भात एक पोस्टही केली आहे। अमितजी ठाकरेंचा इशारा आणि रेल्वे प्रशासन झुकलं। सध्या मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठीचा समावेश। मध्य रेल्वे प्रशासनाने 16 मार्च 2026 रोजी रेल्वे भरतीसाठी काढलेल्या अधिसूचनेमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांसाठी भाषेचं माध्यम म्हणून फक्त इंग्रजी आणि हिंदीचा समावेश करून मराठीला हद्दपार केलं होतं। याचा निषेध करून अमितजींनी इशारा दिला होता। याची गंभीर दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने ही अधिसूचना रद्द केली आणि आता 22 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या अधिसूचनेमध्ये मराठीचा समावेश करण्यात आला आहे। मराठीचा समावेश करून रेल्वे प्रशासनाने नव्याने अधिसूचना काढली। महाराष्ट्रात मराठीच असं एक्सपोस्टमध्ये मनसेचे नेते गजानन काळे यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।